हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 12 फेब्रुवारीचं करंट अफेअर. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, मूलभूत पशुपालन सांख्यिकी BAHS 2024-25 नुसार भारतात सर्वाधिक लोकर उत्पादन करणारे राज्य कोणते ठरले आहे? ठीक आहे. लोकर उत्पादन मूलभूत पशुपालन आणि सांख्यिकीमध्ये 2024 आणि 25 नुसार. तर याचं लोकर उत्पादन आहे, लक्षात असू द्या लोकर उत्पादन. तर याचं उत्तर आहे राजस्थान. ठीक आहे. राजस्थानने भारताच्या एकूण उत्पादनापैकी 47.5% वाढ उंचावला आहे. किती? 47.5%. येथील चोकला, भारतीय मेरिनो आणि मारवाडी हे या मेंढ्यांचे प्रजातीचं नाव आहे. ठीक आहे. चोकला आणि मारवाडी या मेंढ्यांच्या प्रमुख जाती आढळतात. ठीक आहे. किती? भारताने जर 100% लोकर उत्पादन केलं असेल तर त्याच्यापैकी 47.5% हे राजस्थाननी उत्पादन केलं. पुढचा प्रश्न आहे, नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स नेटवर्क रेडिनेक्स इंडेक्स NRI 2025 मध्ये भारताने 127 अर्थसंस्थांच्या यादीत कितवा नंबर आहे? 127 अर्थव्यवस्थांच्या यादीत कितवा नंबर आहे? कितवा? कुठल्या ह्याच्यामध्ये? नेटवर्क रेडिनेस इंडेक्स. नेटवर्क म्हणजे जे टेलिकम्युनिकेशन्सचे जे हे आहेत, इनोव्हेशन्स आहेत, त्याच्या संदर्भातला एक क्वेश्चन आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स. त्याचा उत्तर आहे 45वा. 45. भारताने 2024 मधील 39व्या स्थानावरून 4 अंकांनी सुधारणा केली आहे. या निर्देशकात अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. आपण किती आहेत? 45. पुढचा प्रश्न, दिल्ली सरकारने दिल्ली खेळ महाकुंभ 2026 मागच्याच करंट अफेअर मध्ये आपण या खेळ महाकुंभबद्दल डिस्कशन केलं होतं. साठी कोणता ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? ब्रँड अँबॅसेडर. ठीक आहे. मागच्या कंबाईनच्या पेपरला आला होता बघा ब्रँड अँबॅसेडर. ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर विचारला गेला होता. हा क्वेश्चन होता. ब्रँड अँबॅसेडरचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. दिल्ली खेळ महाकुंभ. तर याचं उत्तर आहे शिखर धवन. 13 फेब्रुवारी 2026 पासून हे सुरू होणाऱ्या महाकुंभाद्वारे तळागाळातील क्रीडा प्रतिभेचा शोध घेतला जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या, ज्यांच्या स्मरणार्थ 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात केला जातो? लक्षात असू, याच्यात उत्तर लगेच दिलेलं आहे. सरोजिनी नायडू हा आहेत भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या भारतीय महिला अध्यक्षा ह्या होत्या. आणि जर पहिला महिला अध्यक्ष विचारला तर तो अॅनी बेझंट होत्या. ठीक आहे. 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्षपद भूषवले होते. त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपालही होत्या उत्तर प्रदेशच्या. ठीक आहे. 1925 मध्ये झालेल्या घटना, ज्याला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात, अशा कुठल्या कुठल्या घटना आहेत याचा मी युट्यूब शॉर्टची एक सिरीज बनवली आहे. जवळपास 9 घटना आहेत, त्या तुम्ही नक्की जाऊन पाहता. काकोरी कट खटला ते पण एक त्याच्यामध्ये आहे. पुन्हा स्वामीनाथन यांच्या पण संदर्भातला तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून घ्या ते नक्की. ठीक आहे. ही सिरीज पाहून घ्या 9 व्हिडिओची, युट्यूब शॉर्ट्स मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या चॅनलवर सर्च करा, नक्की भेटून जाईल तुम्हाला. राष्ट्रीय कडधान्य आत्मनिर्भरता मिशन, नॅशनल पल्सेस आत्मनिर्भर मिशन. ठीक आहे. राष्ट्रीय कडधान्य आत्मनिर्भर मिशन चा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशातील शिहोर जिल्ह्यामधून या मोहिमेची सुरुवात केली आहे. कुठले? शिहोरचे गहू वगैरे फेमस आहेत बघा. आणि कडधान्य जे आहेत, डाळी वगैरे जास्तचं उत्पादन भारतामध्ये सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये केलं जातं. त्याच्यामुळे तिथले जे केंद्रीय मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान यांनी तिथून चालू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा सेंद्रिय व्यापार मेळावा बायोफेच 2026 कोणत्या देशात कंट्री ऑफ द इयर सन्मानाने गौरव करण्यात आला आहे? कुठल्या जगातील सर्वात मोठा सेंद्रिय व्यापार मेळाव्यात? याचं उत्तर आहे भारत. लक्षात असू द्या. सेंद्रिय व्यापार मेळाव्यात बायोफेच 2026 कंट्री ऑफ द इयर आपल्याला भेटला. जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे हा मेळावा आयोजित झाला होता. भारताने येथील इंद्रायणी, महाराष्ट्र आणि चाकहाऊ मणिपूर यासारख्या 5 GI टॅग तांदूळाचा जागतिक प्रदर्शन केले. ठीक आहे. इंद्रायणी आणि हे जे मणिपूरचे तांदूळ आहेत,
हे असे यासारखे जवळपास 5 जी-आय टॅग असलेले तांदळाच्या जातीचं प्रदर्शन केलं होतं. कुठं? सेंद्रिय व्यापार मेळाव्यामध्ये आणि त्याला कंट्री ऑफ द इयर आपल्याला भेटलेला आहे भारताला. लक्षात असू द्या 2026 भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली आहे? काय झालं आज? ठीक आहे. नवी दिल्ली इथं. आन्सर लगेच देऊन टाकलेला आहे याच एका स्लाइडमध्ये. ब्रिक्स शेर्पा. शेर्पा म्हणजे जो कंट्रीकडून पार्टिसिपेट करतो ना, तर त्यांना शेर्पा असं म्हणतात. म्हणजे ब्रिक्स ही जी आहे ब्रिक्स जी आहे त्याच्यामधून जर भारताचा एखादा जो प्रतिनिधित्व करत आहे, त्याला शेर्पा असं म्हणतात. असं दुसऱ्या सगळ्या कंट्रीजचा मिळून जो असतो म्हणजे प्रत्येक शेर्पा वगैरे असं मिळून ही एक ब्रिक्स शेर्पाची बैठक झालेली आहे. तर ती नवी दिल्लीमध्ये झाली. भारताचे ब्रिक्स शेर्पा सुधाकर हे पहा, हे या भारताचे सुधाकर दलील हे भारताचे शेर्पा आहेत. यांनी या बैठकीचे नेतृत्व केले आणि असे जसे भारताचे आहेत ना, तसे सगळ्या कंट्रीचे जेवढे ब्रिक्सचे सदस्य आहेत, त्या सगळ्या कंट्रीचे जे प्रतिनिधित्व करतात, त्यांना शेर्पा असं म्हणतात. ठीक आहे. नाहीतर भारतात 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपण आपण मागे पण पाहिलं, याचा लोगो पण वगैरे पाहिला आहे. ही 18वी ब्रिक्स शिखर परिषदेचं आहे, त्याचं यजमानपद भारताकडे आहे. पुढचा प्रश्न. बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर्स हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे, ज्याचे अलीकडेच विमोचन करण्यात आलं आहे? बक्षी जगाबंधू बक्षी जगाबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तकात कोणाच्या जीवनावर आधारित आहे? त्याचं उत्तर आहे 1817च्या पैका विद्रोह नायक. ठीक आहे. कोण? पैका विद्रोह नायक 1817. लक्षात असू द्या. हे पुस्तक छत्तीसगडचे राज्यपाल विश्व विश्वभूषण विभूषण विश्वभूषण हरिश्चंद्र यांनी लिहिले आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी याचे विमोचन केले आहे. कोणी लिहिलं आहे? यांनी लिहिलं आहे राज्यपालांनी. विश्वभूषण हरिश्चंद्र यांनी. हरिश्चंद्र. 17व्या हे पण महत्वाचा प्रश्न आहे. आदित्य पांड्या 17 वर्षीय आदित्य पांड्या जो अलीकडे चर्चेत होता कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? याचं नाव जरी आदित्य पांड्या असेल तर कुठला याचा आणि आपल्या क्रिकेटर हार्दिक पांड्याचा काही एक संबंध नाही, हे पहिले लक्षात असू द्या. ठीक आहे. कन्फ्युजन नको कुठल्याच गोष्टीचं. सेंद्रिय सेंद्रिय शेती संशोधन, तर ह्याचं उत्तर आहे तो एक अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट अंतराळ संशोधन आहे. ठीक आहे. अॅनालॉग हे वाक्य लक्षात असू द्या. असे त्याचे 4 टीम मेंबर होते. त्याच्यापैकी हा 17 वर्षीय सर्वात यंग आणि मुलगा होता. 3 ज्या होत्या त्या मुली होत्या. आणि अॅनालॉग म्हणजे ते असं कृत्रिम बनवलेलं होतं ते. खाली माहिती दिली. आदित्य गुजरातच्या ढोलावीर इथे चंद्रासारख्या सिम्युलेशन्स मिशन्स यशस्वीरित्या पूर्ण केले असून तो भारताचा सर्वात तरुण अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट ठरला आहे. लक्षात असू द्या. सर्वात तरुण आणि अॅनालॉग ठरला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतात कोणत्या देशासोबत मिळून हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू करणार आहे? लक्षात असू द्या. हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम कोणत्या देशासोबत मिळून केला आहे? त्याचं उत्तर आहे नेदरलँड. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 19 भारतीय IITs आणि नेदरलँडमधील विद्यापीठाचे हरित हायड्रोजन क्षेत्र संशोधन करण्यात आले आहे. 19 भारतीय IITs आणि नेदरलँड्समधील विद्यापीठाचे हरित हायड्रोजन क्षेत्रात संशोधन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले आदिवासी क्रांतिकारी. लक्षात असू द्या. हे अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. आपण जेव्हा MPSC प्रिपरेशन करतो त्या संदर्भातला पाहिला तर अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. पहिले भारतीय क्रांतिकारी मानले जाणारे बाबा तिलका माझी यांचा जन्म कधी झालेला आहे? ठीक आहे. ते बिहारचे होते आणि पहिले आदिवासी क्रांतिकारी आहेत. स्वातंत्र्य सेनानी असे म्हणतात त्यांना. तर हे 11 फेब्रुवारी नुकतंच त्यांचा जन्म हे झालं नुकतं त्यांची जयंती होती. 1750. त्यांनी 1784 मध्ये कलेक्टर कॉर्नवॉलिसची हत्या करून ब्रिटिशांविरुद्ध संथाल उठावाचे नेतृत्व केले. हिस्ट्रीचं थोडंसं लक्षात असू द्या. याच्यामध्ये संदर्भ आहे. 1784 उठावाचे नेतृत्व केलं आहे. पुढचा प्रश्न. दरवर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव संयुक्त महाराष्ट्राने कधी मंजूर केला आहे? UNGA विचारू शकतात बघा. 11 फेब्रुवारी ही डेटही लक्षात असू द्या. विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिवस हे आहे 2015 पासून. विज्ञानामध्ये महिलांचा पूर्ण आणि समान सहभाग सुनिश्चित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच करंट अफेअरच्या डेली व्हिडिओजसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.